Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. परंड्या तालुक्यात आमदार नाही, पिंपरी चिंचवडचे आमदार पुण्याचे आम्हाला दिसतच नाही. उलट आता आम्हाला बोर्ड लावावं लागतं की आमदार कुठं हरवला. ते एक वाक्य जी और जीने दो तसं खावर खाणे दो, तुम्ही आणि मी मिळून खाऊ, एवढा विकास केलेला आहे. हे परंड्यातली रोडची आणि एका वर्षाखालची केलेली निधीची अवस्था आहे. त्याच्या आधी पिस्टल आम्हाला फक्त आई वडील दिवाळीला सध्या आणून देत नव्हते, तर आता आम्ही पेपरला दररोज बातम्या बघतो. परंड्या शहरात ह्या कोपऱ्याला पिस्टल घेवली, त्या कोपऱ्याला फायरिंग झाली. एवढं दहशतीचं वातावरण वाढलंय. तर पांढरे कपडे घाला म्हणावा आणि आल्यानंतर ओळखून दाखवा की ही कोण आहे. ती विकास त्याला विकास म्हणा. तिथं जर गेलं का बस स्टँड पर्यंत इथनं तिथपर्यंत, तिथं जे बी माणूस गेल ती उतरला तर त्याच्या इथं लिहिलं का आपण विकास नाव तेवढं नाव अक्षर उमटू शकतं. ठेवलं तर अवघड आहे. घरी जाऊन बोलते ते ठेवलं तरी त्याचे ठेवलं तर अवघड आहे. इथं काय देणार. परंडा नगर परिषदेचा राजकीय निवडणुकीचा आखाडा पेटला आहे. 20 नगरसेवकांसाठी 42 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये शिवसेना शिंदे गट विरुद्ध जनशक्ती विकास आघाडी म्हणजे सर्वपक्षीय आघाडी एकत्र येऊन शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात निवडणूक लढवली जात आहे. याची स्थानिक कार्यकर्त्यांच्या मनात काय भावना आहेत, ही निवडणूक कशी रंगतदार होईल, काय आरोप प्रत्यारोप होतील, हे आपण आज जाणून घेणार आहे. निवडणुकीचा आखाडा पेटला आहे, सर्व पक्ष एकत्र झाले, कसं बघता तुम्ही याच्याकडे? आमच्या परंडा शहरामध्ये हुकुमशाहीकडे वाटचाल चालू होती, ती रोखण्यासाठी सर्व परंडा शहरातील पक्ष एकत्र आलेले आहेत. आणि हे मागच्या 5-6 वर्षाखाली जेवढा भ्रष्टाचार झालाय त्याच्या विरोधात परंडा शहरातील नागरिक आणि सर्व पक्ष एकत्र आलेले आहेत. सर्व पक्ष आले, पण देताना तिकडे सुद्धा आमदाराच्या लेकरांनाच दिले ना. तुम्हाला आमदाराच्या लेकराला दिलंय, पण सुशिक्षित आहे, शिकलेला आहे आणि अनुभव आहे. विकास कुठं करायचा हे ते याची जाणीव आहे, त्याच्यामुळे आमदाराच्या पोराला तिकीट दिलेलं आहे. असं नाही की बाबा दिलं एखाद्याला काहीच माहित नाही, कसलाच काही नाही अनुभव, ते असं नाही. सुशिक्षित शिकलेला तरुण आहे, विकास कुठं करायचा कसा करायचा याची जाणीव आहे, म्हणून तिकीट दिलेलं आहे. याचा आरोप आहे की गुंडागर्दीच्या विरोधात किंवा भ्रष्टाचाराच्या विरोधात ही निवडणूक लढण्यासाठी सर्व पक्ष एकत्र आले. परंडा मतदारसंघासाठी आदरणीय तानाजी सावंत साहेबांसारखा दूरदृष्टी आमदार, कणखर, अभ्यासू आणि हुशार धाडशी नेतृत्व लाभलेलं आहे आमदारांनी. त्यांच्या मंत्रिपदाच्या कालखंडात परंड्यासाठी कधी नव्हे 30-40 वर्षापासून कधी नव्हे एवढा भरघोस साधारण 300 कोटीचा निधी त्यांच्या मतदार ह्याच्यात दिलेला आहे. आणि तेवढंच नगरपालिकेचं सक्षम आणि कणखर नेतृत्व जाकीरभाई सौदागरच्या रूपाने अध्यक्षपद भेटलेले आहे. कधी नव्हे ते 5 वर्षात कायम रस्त्यावर राहिलेले नगराध्यक्ष या शहरात लाभलेले आहेत. परंडा दुष्काळी पट्टा अगोदर होता, गावात बाजारपेठ वाढत आहे, गावाचा विकास होत आहे आणि त्याच्यासारखं खंबीर नेतृत्व पहिल्यांदा लाभलेलं आहे. म्हणून जाकीरभाईच्या नेतृत्वाखाली आणि तानाजी सावंतच्या सरांच्या दूरदृष्टी नेतृत्वावर विश्वास ठेवून परंड्यातील आम जनता जाकीरभाई सौदागर यांचं नेतृत्व मानून निवडणूक लढवत आहे. जाकीरभाईंच्या विरोधात सर्व पक्ष एकवटले. जाकीरभाईच्या कामाचं कौतुक करून आम जनता, सर्वसामान्य जनता जाकीरभाईच्या पाठीमागं आहे सध्या. आणि जनता त्यांच्या पाठीमागं असल्यामुळं 4 आमदारांना, माजी आमदारांना एका ठिकाणी यावं लागलं. ह्याच्यातच कुणाची किती क्षमता आहे हे दिसून येत आहे. जे जाकीरभाईंची ताकद आहे त्यामुळे सर्व आमदारांना एकत्र यावं लागलं असं यांचं मत आहे. आता सर्व आमदार एकत्र यायचं तर हे विषय बाजूला ठेवा. अगोदर इथं जे आमदार आहेत निवडून आले की गायबच होतात. ती मला असं वाटतंय ती परंड्या तालुक्यात आमदार नाही, पिंपरी चिंचवडचे आमदार आहेत पुण्याचे. आम्हाला एक शोध दिसतच नाही. उलट आता आम्हाला बोर्ड लावावं लागतील की आमदार कुठं हरवला, ही परिस्थिती आहे. आणि परंडा शहरामध्ये ह्यांनी जी निधी दिलाय काय सुद्धा निधी दिली नाही. स्वतःचं सगळं घरबार भरून काढलेलं आहे. सगळे रस्ते बघा, सगळं धूळ आहे. परंड्या शहरामध्ये फक्त धूळच आहे. कुठे बी जावा तुम्ही फिरा, कळेल तुम्हाला विकास. काय सुद्धा विकास नाही, फक्त झिरो. त्यांचा स्वतःचा विकास आहे. परंड्या शहरात दादा आताच म्हणले की आम्ही 300 कोटीचा निधी आणला. ही त्यांचा निधी, ही परंड्या शहरातल्या शौचालयाची अवस्था आहे, त्याच्यावरचं पूर्ण गेलंय. आणि विशेष राहिला आमदार साहेबांनी 300 कोटी निधी आणला, ते एक वाक्य आहे जी और जीने दो तसं खावर खाणे दो, तुम्ही आणि मी मिळून खाऊ, एवढाच विकास केलेला आहे. हे परंड्यातली रोडची आणि एका वर्षाखालची केलेली निधीची अवस्था आहे. हे गटरांची, इथलं संडास गायब झालेलं आहे. ही अशी अवस्था आहे. इथं फक्त जिओ और जीने दो, खावर खाणे दो ही पॅटर्न चालत आहे. त्याच्यामुळे सगळी जनता आणि सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते एका जागेवर आलेले आहेत.
विरोधक मग तुम्ही कधी बोलले ना त्याच्यावर? बोललो ना आम्ही, दरवेळेस बोललो, पण साहेब असतात कात्रजला, साहेबापासून जायचं म्हणजे त्यांना पहिल्यांदा आमदार करताना आमचाच हात लागलेला आहे. आता ते तिकडे जाऊन बसलेत. एवढाच विषय की फक्त ही आपले कार्यकर्ते जगवायचे आणि स्वतः कसं घरी बसून पैसे येतील एवढं बघायचं, ह्याच्या पलीकडे काहीच नाही. जियो और जीने दो, खाओ खाने दो, हा नारा देत आहेत ते. नाही, ह्याच्यावर काही बोलणार नाही मी, पण सर्व धर्म सर्व जातींना सांभाळून घेऊन कारंड्याचा विकास करणारे नगराध्यक्ष जाकीर भाई आहेत म्हणून आम्ही सोबत, त्यामुळे आम्ही त्यांच्या सोबत आहे. ते बाकीचं त्यांचं काय खाणं देणं घेणं असेल त्याच्यावर आम्हाला विरोधक भ्रष्टाचाराचा आरोप करतायत, गुंडागिरीचा आरोप करतायत. त्या गुंडागर्दीचं तर कुठं काय आम्हाला दिसलेलं नाही. आता आम्ही त्यांच्यासोबत राहतोय म्हणून म्हणतोय. बाकीचं खाण्याचं काय असेल तर ते त्यांचा प्रश्न. कोणाचा प्रश्न? हा, म्हणजे खाण्याचं म्हणजे कसं की ते आपल्याला त्यातलं डीप मधलं माहित नाही, त्याच्यामुळे कसं सांगणार आपण विश्लेषण. मतदारासमोर आता कोणते मुद्दे तुम्हाला वाटतात की तुमचं बलस्थानक काय? अजून पतवर झालेला ह्या 3-4 वर्षातला विकास, सर्व जातींना सांभाळून घेण्याचं, गोरगरिबाला लागल तिथं सहकार्य करण्याचं ही वृत्ती त्यांच्यामध्ये असल्यामुळे त्यांना आम्ही पसंती देतो. मुद्दे गुंजन दसबळ जाणार आहेत तुम्ही? सध्या जे परांड्यामध्ये दहशतीचं वातावरण आहे ते मुद्दा आम्ही जनतेसमोर मांडणार आहे. आणि जे का सध्या कामाची परिस्थिती किंवा जे प्रशासन चालू होते 5 वर्ष आणि त्याच्या आधी 5 वर्ष सत्ता होती, जे सत्तेदारी होते, त्या पाहता ह्या 10 वर्षामध्ये झालेला विकास एक असंही कोणचं काम नाही की ते असं कम्प्लीट झालेलं आहे असं दाखवा. प्रत्येक काम असं आहे की कुठेतरी अर्धवट सुटलेलं आहे, तिथं राहिलेलं आहे, पूर्ण नाही. आणि कामाची क्वालिटी एकदम तुम्ही ज्यावेळेस स्वतः तुमची गाडी घेऊन फिरचाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. दहशत तर नाही म्हणता की ते, दहशत तर काहीच नाही म्हणता, सामाजिक सलोखा बाजूला आहे. आता दहशत दिसत थोडीच असते, दहशत दिसत असते तर अशी लोकांनी बघितली पण असते. वाऱ्यासारखी दहशत असते. वारं दिसतं का तेव्हा? आग दिसते. त्या दहशतीमुळे तुमच्या 4 आमदारांना एकत्र यायची पाळी आली. असं समजा. तसं म्हणण्यापेक्षा जी महागी गुन्हेगारी झाली, पिस्टल असं परांडा शहरात, त्याच्या आधी पिस्टल आम्हाला फक्त आई वडील दिवाळीला सध्या आणून देत नव्हते. तर आता आम्ही पेपरला दररोज बातम्या बघतो, परांडा शहरात ह्या कोपऱ्याला पिस्टल घेवली, त्या कोपऱ्याला फायरिंग झाली. की एवढं दहशतीचं वातावरण वाढलंय की बेमाप 18, 19 वर्षाची लेकरं बंदूक घेऊन फिरतात, पिस्टल आणि फायरिंग करतात. आता जरी तुम्ही मागची कोणाचं पाठबळ आहे त्याला? राजकीय पाठबळ, चालू सत्तेतल्या नेत्यांचं पाठबळ. तुम्हाला पण दहशतच आहे, तुम्ही नाव घ्यायला दहशतच आम्हाला नाव घ्यायचं म्हणजे सोपं आहे का? लय अवघड आहे ही इथं बोलायचं म्हणजे. हे मी बोलतोय म्हणजे स्टेटस ठेवलं तर अवघड आहे, घरी जाऊन शिवाय येतं. घरी जाऊन बोलते स्टेटस ठेवलं तरी. स्टेटस ठेवलं तर अवघड आहे इथं काय जणाला. स्टेटस ठेवलं तर घरी जाऊन त्यांना शिवाय आहेत. आम्ही जे आता आमच्याच वार्डामध्ये अशी कंडिशन आहे की जर का दुसऱ्या पक्षात स्टेटस ठेवलं तर घरी देऊन त्याला दम दिला जातो. आणि सत्य परिस्थिती त्यांनी विरोधकांनी पण सांगावं आहे का नाही म्हणून. आम्ही त्यांच्या अडचणीला जातो, तुम्ही बघा पण आम्ही कोणाला दहशत असं करत नाही की तुम्ही स्टेटस ठेवा ना ठेवा. दहशतीचं म्हणलं दहशतीचं वातावरण फार स्टेटस ठेवलं तरी मारहाण करतात. स्टेटस तर कोणी बी ठेवतो कोणी बी करतो, कुणाला बी धमकी आली, मला बी धमकी आली. कशाला धमकी तुम्हाला? आज मी बी नाव घेतलं त्यांनी सांगितलं आता. मी माझ्या प्रभाग 1 मध्ये मी बी एक कार्यकर्ता आहे जाकीरबाईचा, मला धमकी आल्या, मी त्याला हे केलं नाही. आणि जाकीरबाईचं काम असं आहे, माझा जन्म आहे 1978चा. आमच्यातलं एक मारुती मंदिर आहे आमच्या दारगा रोडला, तिथं आतापर्यंत माझे आमदार, खासदार, नगराध्यक्ष 5 होऊन गेलेत, पण त्या रस्ता 1 5 फुटाचा रस्ता केला नाही. मागच्या 1.5 वर्षाखाली जाकीरबाई सौदागरनं सिमेंट रोड तिथं करून टाकलं. अजून विकास काय सिमेंट रोड चला माझ्या दहशत आहे का एवढी? सिमेंट रोड चला मला सांगून दाखवलं माझ्या वार्डामध्ये कामं झाली, भरपूर कामं झाली. दहशत आहे असं दोन्ही पक्षांकडून आरोप केला जातो की जनशक्ती विकास आघाडी म्हणते की शिवसेना शिंदे गटाची दहशत आहे, हे म्हणतात त्यांची दहशत आहे. दहशतीचं वातावरण आहे का हे त्या काळात नक्कीच समोर येणार आहे. पण विकासाचं काय? गावाच्या कडेने विकासाचं काही 50 लाखाचं शौचालय आहे, 50 लाखाचं अद्याप ह्याला कुलूप आहे. मी तुम्हाला आता लाईव्ह त्या जागेवर नेऊ शकतो. आणि ह्याची अवस्था बघितलं का, ही मागच्या 2 ते 3 वर्षाखाली झालेलं आहे. हे शिवरीचं झाड आहे त्याचा स्लॅपवर आलेलं आहे आणि तिथं महिला संडासला जाईना म्हणजे कुलूप आहे त्याला आता सध्याला. ही 50 लाखाचा विकास आहे. ही प्रत्येक गोष्ट आहे का? ही सोलर, ही गटर आहे, 2 वर्षाखालीचा ही विकास आहे का? आणि परांडा शहराला शहरातलं ही
ह्या रस्त्यापासून तुम्ही बस गाडी न्या. तुमच्या गाडीवर हे किती गावाला आहे. बघा. आमचा शहराचा विकास आमचं एकच अपेक्षा आहे की आमदार साहेबांनी फक्त छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या शहराचा चौकापासून विकास आहे. टू व्हीलरवर बसावा आणि पुढे एसटी महामंडळात पुढे चालवावा आणि त्या एसटीच्या मागे बिगर रुमाल बांधता फक्त स्टँडवर जाऊन दाखवावं. त्यांनी किती विकास केलाय त्यांना फक्त पांढरे कपडे घाला म्हणावा आणि आल्यानंतर ओळखून दाखवा की ही कोण आहे ती. विकास त्याला विकास नाही म्हणा. ना, तिथं जर गेलं का बस स्टँड पर्यंत इथनं तिथपर्यंत तिथं जे बी माणूस घेईल ती उतरला तर त्याच्या इथं लिहिलं का आपण विकास ते लिहायला नाव येतं. तेवढं नाव अक्षर उमटू डोळ्यामुळे. शकतं. सगळे लिहायला एवढा येतं. विकास तुम्हाला झालेला बघायचं असेल तर जाऊन तुम्ही मोटरसायकलीवर जाऊन बघ. तेवढा विकास झालाय पाहिजे. बरं, विकास झालाय. ही झाला ती बिगर झालं कामाचा विकास. काय सुद्धा नाही. रोडचं केलं. नावाचं वर्ष, दीड विकास वर्षाचा आहे. कालावधी त्याला दामरी रोडचा. आता तिथं जाऊन बघा सगळे खड्डे पडलेले दारगा रोडला. त्यांनी केले मग ते दारगा रोडचा काम त्यांनी केलंय. तर दारगा रोडला सगळे आता रस्ते डांबरीकरण केलेले सगळे खड्डे पडलेले आहेत. जाऊन आता तुम्ही सध्या परिस्थिती बघू शकता. विकासाचं बोलले तुम्ही. परांडा शहरामध्ये 18 पगड जातीचे लोक राहतात. प्रत्येक समाजाच्या स्मशानभूमीला कंपाऊंड वॉल आणि प्युअर ब्लॉक बसवून दिलेले आहेत. प्रत्येक धर्माचे धार्मिक स्थळ, मग तो हंसराज स्वामीचा मठ असेल, येडे महाराजाचा मठ असेल, खाजा बद्रुद्दीन साहेबाचा दर्गा असेल, मारुती मंदिर असेल, प्रत्येक ठिकाणी सभामंडप आणि पाण्याची व्यवस्था आणि लाईटची व्यवस्था केलेली आहे. हे कुणीही नाकारून चालणार नाही. दहशतीचा प्रश्न मध्ये परांडा शहरात कधीही कुणाचीही दहशत नाही. संपूर्ण जाती 18 पगड जाती गुन्ह्यागुन्हे नांदतात. कुणीतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न करतो आणि तेवढाच एक मुद्दा उचलून धरला जातो. असा प्रकार कुठेही नाही आणि कुणाकडूनच होत नाही. नाही याचं म्हणणं की कपडावर लिहिलं तर धुळीचा विकास दिसतो. नाही आता कामं चालू आहेत. रोडची कामं चालू आहेत. प्रत्येक गल्लीत कामं चालू आहेत. फुफुटा उडणारच आहे वाहन ती जाताना. त्याचा फुफुटा उडतो. आपण साध्या घराचं बांधकाम करायचं असेल तर त्याचा फुफुटा उडतो. सध्या कामं चालू आहेत. आणखी बरीच कामं झालेली आहेत. तिथून पुढे होणार आहेत. कामं चालू आहेत. त्याचा फुफुटा उडतो. मग 5 वर्ष सत्ता तुमची होती. चालूच आहेत ना कामं चालूच आहेत. कामं 5 वर्ष कायम नगराध्यक्ष रस्त्यावर राहिलेला आहे. पहिला नगराध्यक्ष परांड्यातला असा असेल की जो 5 वर्ष जनतेच्या सेवेत प्रत्येकाच्या घरात आहे आणि दारात आहे. प्रत्येक ठिकाणी विकास झालेला आहे. आणि म्हणूनच दत्तांना असेल, जिल्हा प्रमुख शिवसेना, दत्ता साळुंके, आरपीआयचे महाराष्ट्राचे चिटणीस संजय कुमार बनसोडे, गौतम लटकेसर, घोगरे लटकेसर हे व्हिजन असलेले लोक आहेत. ही सगळी एका ठिकाणी जमली आणि गावाच्या विकासासाठीच जमली आणि गावाचं कायापालट करण्याचा आहे. बाजारपेठ वाढत आहे, बागायती क्षेत्र वाढत आहे. पुढचं काम करण्याचा दृष्टिकोन सावंत साहेबांच्या नेतृत्वाखाली काय काय गावासाठी करता येईल एवढं समजा नियोजन घेऊन ही जनतेसमोर चालले. केलेला विकास घेऊन गावात दहशत नाही, काय नाही. प्रत्येक समाज हा गुन्ह्यानं वागतो. दोन्ही विरोधक आमने सामने आहेत. एकमेकांना आरोप करतायत दहशतीचा, विकासाचा मुद्दा खोडण्याचा प्रयत्न करतायत. परंतु येत्या आगामी 2 डिसेंबरच्या निवडणुकीत जनता कोणाला साथ देते, कोणाच्या आव्हानाला जनता प्रतिसाद देते हे पाहणं गरजेचं आहे. यासोबतच शिवसेना विरुद्ध जनशक्ती विकास आघाडीच्या माध्यमातून जे काही सर्वपक्षीय पॅनल आहे मत कोणाच्या पारड्यात टाकतं हे पाहणं गरजेचं आहे. 3 डिसेंबरला निकाल लागणार आहे. त्यामुळे कोणाच्या आव्हानाला जनते प्रतिसाद दिला हे लवकरच कळणार आहे. ही दहशत होती का नव्हती तेही कळणार आहे. विकास झाला का नाही झाला हेही 3 डिसेंबर निवडणुकीतून समोर येणार आहे. गणेश जाधव, मुंबई तक, परांडा, धाराशिव.